भारत आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हावा, देश आत्मनिर्भर बनावा आणि जागतिक संकटाच्या काळात भारतावर कमी परिणाम व्हावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना 7 मोठी आव्हानं केली आहेत. पण या अहवालानंतर आता देशात एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे. त्याग फक्त सामान्य जनतेनेच का करायचा? नेते, मंत्री, आमदार आणि खासदारांनीही काही जबाबदारी घ्यायला नको का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पंतप्रधान मोदींनी नेमकी कोणती 7 आव्हानं केली, त्यामागचं कारण काय आहे आणि सोशल मीडियावर लोक नेमके कोणते प्रश्न विचारत आहेत. पाहूया सविस्तर. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या तणावामुळे जगभरातील तेल बाजार अस्थिर झाले आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीत निर्माण झालेल्या तणावाचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर झाला आहे. काही दिवसांपूर्वी कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $126 पर्यंत पोहोचले होते. भारत हा मोठ्या प्रमाणात तेल आयात करणारा देश आहे, म्हणून तेल महागलं की त्याचा परिणाम थेट देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सामान्य नागरिकांच्या खिशावर होतो. याच पार्श्वभूमीवर हैदराबादमधील एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना 7 महत्त्वाची आव्हानं केली. पहिलं आव्हान, जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक वापरा आणि कारपूलिंग करा. यामुळे इंधनाची बचत होईल आणि परकीय चलन साठ्यावरचा दबाव कमी होईल. दुसरं आव्हान, ऐच्छिक खर्च कमी करा. विशेषतः पुढच्या 1 वर्षात परदेश प्रवास टाळण्याचा विचार करा. तिसरं आव्हान, डेस्टिनेशन वेडिंग सारख्या महागड्या गोष्टींवर पुनर्विचार करा, कारण अशा कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा परदेशात खर्च होतो. चौथं आव्हान, सोन्याची अतिरिक्त खरेदी मर्यादित ठेवा. भारत मोठ्या प्रमाणात सोने आयात करतो, त्यामुळे त्याचा ताणही अर्थव्यवस्थेवर येतो. 5वं आव्हान आहे, शक्य असेल तिथे पुन्हा वर्क फ्रॉम होम सुरू करा, जेणेकरून इंधनाचा वापर कमी होईल. 6वं आव्हान आहे, खाद्यतेलाचा वापर कमी करा आणि स्थानिक उत्पादनांना प्राधान्य द्या. आणि 7वं आव्हान, शेतकऱ्यांनी आयात होणाऱ्या रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून सेंद्रिय शेतीकडे वळावं. पंतप्रधानांनी व्होकल फॉर लोकलवर भर देत 2047 पर्यंत आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण करण्याचं आवाहन केलं. पण या सगळ्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले. सामान्य नागरिकांना कारपुलिंगचा सल्ला दिला जातो, मग मंत्र्यांचे मोठमोठे ताफे का कमी होत नाहीत? जनतेला परदेश प्रवास टाळा सांगितलं जातं, मग सरकारी प्रदेश दौऱ्यांवर किती नियंत्रण आहे? जनतेला खर्च कमी करायला सांगितलं जातं, मग आमदार खासदारांच्या सुविधांवर पुनर्विचार होणार का? विशेषतः आमदार आणि खासदारांच्या पेन्शनचा मुद्दा आता चर्चेत आहे. अनेक लोकांचं म्हणणं आहे की काही वर्षे पदावर राहिल्यानंतर आयुष्यभर पेन्शन देण्याची पद्धत बदलली पाहिजे. जर सरकार खरोखर आर्थिक बचतीबद्दल गंभीर असेल तर राजकीय सुविधांवरही मर्यादा आणल्या पाहिजेत, अशी मागणी होत आहे. मोठे तापे कमी करणे, अनावश्यक सरकारी खर्च कमी करणे, विदेश दौऱ्यांवर नियंत्रण आणणे आणि लोकप्रतिनिधींच्या पेन्शन व्यवस्थेचा आढावा घेणे, यामुळेही मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते, असं अनेकांचं मत आहे. नक्कीच देश संकटात असेल तर नागरिकांनी जबाबदारी घेणं गरजेचं आहे, पण त्याच वेळी नेते आणि सत्ताधाऱ्यांनीही स्वतः उदाहरण ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जनता फक्त भाषण ऐकत नाही, ती कृतीही पाहते. आणि जेव्हा नियम सामान्य नागरिकांपासून ते सत्ताधाऱ्यांपर्यंत सर्वांसाठी समान असतात, तेव्हाच देशात विश्वास निर्माण होतो आणि खरी आत्मनिर्भरता सुरू होते. तुम्हाला काय वाटतं? आर्थिक बचतीसाठी सामान्य नागरिकांसोबत नेते आणि लोकप्रतिनिधींनीही त्याग करायला हवा का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवरील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.